पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी ब्राझीलला पोहोचले आहेत। भारतीय समुदायाच्या लोकांनी पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत केलं। आज आणि उद्या रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी 19वी G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। या निमित्तानं पंतप्रधान मोदी एकूण 5 दिवसात 3 देशांचा दौरा करणार आहेत। पीएम मोदी त्यांच्या ब्राझील दौऱ्यामध्ये ट्रोईका सदस्य म्हणून 19व्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहत आहेत। ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेसह भारत G20 ट्रोईकाचा भाग आहे। 19 देश आणि 2 संघटना म्हणजेच युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन G20चा भाग आहेत। 2023 मध्ये भारतात G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती। पंतप्रधान मोदी यांच्यासह चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी रिओ दी जेनेरिओ शिखर परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत। मोदी आणि जिनपिंग यांची ब्राझीलमध्ये भेट झाली, तर महिनाभरातील ही या 2 नेत्यांची दुसरी भेट असेल। 19 देश आणि 2 संघटना म्हणजेच युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन G20चा भाग आहेत। तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।